नमस्कार, मी अमिता वन टीव्ही न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 24 बातम्या। चला तर सुरू करूया। राज्यात आता इयत्ता पहिलीपासूनच लष्कराचे बेसिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे। राष्ट्रभक्तीची भावना लहान वयातच दृढ होण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी नाशिकमध्ये एका जाहीर कार्यक्रमात या विषयाची घोषणा केली आहे। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय कैडेट कोर्स एनसीसी, स्काउट अँड गाइड्स हे विद्यार्थ्यांना हे लष्करी प्रशिक्षण देतील। बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पावसामुळे टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी भरलं आहे। त्याचा फटका टोमॅटो पिकांना बसला आहे। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। भिवंडीच्या बोरीवलीमध्ये एटीएसची कारवाई अद्यापही सुरूच आहे। आतापर्यंत एटीएस कडून दोघांना अटक करण्यात आलेली आहे, तर 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। साकीब नाचन आणि दहशतवाद्यांचा तळ अशी या बोरीवली गावाची ओळख आहे। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। किल्ला कोर्टात ही कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यावेळी कासले यांनी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या आहेत। इन्कलाब जिंदाबादचा नारा यावेळी कासले यांनी दिला आहे। त्यावेळी पोलिसांकडून त्याचा तोंड दाबण्याचा प्रयत्न झाल्याची दिसून आहे। पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजन हे भाजपने नेमलेला दलाल आहे, असं शिवसेना उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। महाजनाच्या 10 पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपू शकत नाही, असंही राऊत म्हणाले आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या विधानावर आज पत्रकारांशी बोलताना समाचार घेतला आहे। अमरावतीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। पित्याकडूनच मुलाचा खून झाला आहे। स्वतःसाठी आणलेली दारू मुलाने पिल्याने रागावलेल्या बापाने मुलाची हत्या केली आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड पोलीस ठाण्याअंतर्गत ही घटना समोर आली आहे। झोपेत असलेल्या मुलावर पित्याने हल्ला चढवला, त्यात तो गणप्राण झाला। खासदार संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग या पुस्तकाची सातारा येथील पोवई नाका येथे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी होळी केली आहे। शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख रणजित सिंग भोसले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पुस्तकाच्या प्रती फाडून जाळून निषेध केला। महिला आयोगाबाबत एक विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे, मात्र या बैठकीला निमंत्रण नसल्याने महिला आयोगाच्या माजी सदस्य नाराज आहेत। महिला आयोगाच्या कार्यपद्धतीसाठी ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। राज्य महिला आयोगाच्या ढिसाळ कारभाराबद्दल आज महाविकास आघाडीचे महिला शिष्टमंडळ राज्यपालांची भेटणार आहे। यामध्ये खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादीचे नेत्या रोहिणी खडसे आणि शिवसेना नेता सुषमा अंधारे यांचा समावेश आहे। नाशिकमध्ये कोयता गँगने पुन्हा डोकेवर काढले आहे। नाशिक शहराच्या 2 वेगवेगळ्या भागात कोयता गँगचा धुमाकूळ सुरू आहे। अंबड संजीवनगर भागात आणि नाशिक रोड येथील जेल रोड परिसरात कोयता गँगकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील 14 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। वर्षभरापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे बबन आव्हाड यांची पुन्हा एमआयडीसी मध्ये बदली करण्यात आलेली आहे। एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे स्थानिक गुन्हे शाखेची धुरा देण्यात आलेली आहे। मवियाच्या महिलांच्या शिष्टमंडळाकडून टीका केली जात असून अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे। यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनी थेट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तोशेरे ओढले आहेत। बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी आज पार पडली आहे। तब्बल 50 मिनिटं ही सुनावणी सुरू होती, तर आता पुढची सुनावणी 17 जून रोजी पार पडणार आहे। यानंतर सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। एक महत्त्वाची बातमी, संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL लवकरच LCA तेजस MK-1A फायटर जेट भारतीय वायुदलाकडे सोपवणार आहे। हे भारतीय वायुदलाच्या मल्टी रोलर फायटर जेट स्वरूपात डिझाइन करण्यात आलेले आहे। MiG-21 ला पर्याय म्हणून तेजस MK-1A मैदानात उतरणार आहे। शाळेत न जाता दांडी मारणाऱ्या किंवा अभ्यासाकडे दुर्लक्ष करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तर प्रदेश सरकार आता कठोर पावलं उचलणार आहे। राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी आणि शाळा अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत।
राज ठाकरेंनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आहे। देवेन आणि राज ठाकरे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्यास समजत आहे। राज ठाकरेंनी देवेन यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं आहे। त्यामुळे चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली आहे याबाबतची माहिती अजून समोर आलेली नाही। विश्रामबाग चौक येथील आदित्य हॉस्पिटलची वंचित बहुजन आघाडीकडून तोडफोड करण्यात आलेली आहे। राज्य कामगार विमा योजना व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत मोफत उपचार असून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आली तोडफोड। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर नवा आरोप केला आहे। लक्ष्मण हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा 2 वर्षाचा पगार थकवला असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे। मिटकरी यांनी हाके यांच्या ड्रायव्हर सचिन बनगरचा मेसेज ट्विट करत हा आरोप केलेला आहे। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथी आहे। या निमित्ताने आज गोपीनाथ गडावर याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते। यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे, पंकजा मुंडे यांच्यासह पुतणे धनंजय मुंडे व राज्यातील अनेक नेते उपस्थित होते। यावेळी बोलताना पंकजा मुंडे या बाबांच्या आठवणीत भावुक झाल्याचे दिसून आले। मुंबईच्या नरिमन भवन मधील बेस्ट मीटर बॉक्सला सकाळी अचानक आग लागली। परिसरात धुराचे लोंढे असून अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत। प्राथमिक माहितीनुसार कोणतीही जीवितहानी झालीची नाही। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत अधिसूचना या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे। 6 मे रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि राज्य सरकार यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत। सोलापुरातील कौंतम चौकाजवळ धाकटा राजवाडा येथे जुन्या भांडणाच्या वादावरून तुफान राडा झालेला आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। धाकटा राजवाडा परिसरात तलवार, रॉड, बॅट आणि दगडाच्या सहाऱ्याने झालेल्या मारामारीत 7 जण जखमी झाले आहेत। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या मोझे अभियांत्रिकी महाविद्यालयातील पेपर फुटी प्रकरणात शिक्षकासह 3घांना युनिट 6 ने केली अटक। इंजिनिअरिंगचा पेपर फोडणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांना अटक झाली आहे। पुणे पोलिसांच्या युनिट 6 ची कारवाई झाली आहे। अटक करताना 2 लाख रुपये जप्त केले आहेत। काँग्रेस नेते राहुल गांधी 4 जून रोजी एका दिवसाच्या चंदीगड दौऱ्यावर येणार आहेत। ते हरियाणा संघटनेचे नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। ते सकाळी 11:10 एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून चंदीगडला पोहोचतील। ते दुपारी 12 वाजताच्या सुमारास हरियाणा काँग्रेस समितीच्या चंदीगड कार्यालयात पोहोचतील। तर हे होत्या आजच्या सुपरफास्ट 24 बातम्या। परत उद्या भेटू। तोपर्यंत पाहत रहा 1 TV न्यूज मराठी।